जुन्नर तालुक्यात गोहत्या बंदी तर झालीच पाहिजे, परंतु त्यासोबतच कसाई मुक्त जुन्नर झाले पाहिजे अशी गर्जना मिलिंद एकबोटे यांनी जुन्नर येथे केली। जुन्नरमध्ये गोरक्षकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जुन्नर शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या निषेध मोर्चात हिंदुत्ववादी संघटना व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। जुन्नर शहराच्या पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वारापासून निषेध यात्रेला सुरुवात झाली। जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम, गोहत्या बंदी झालीच पाहिजे, गोमाता की जय अशा घोषणांनी जुन्नर शहर दणाणून सोडले। जुन्नर पोलीस स्टेशनच्या आवारात झालेल्या सभेत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले। जुन्नर शहरात गोहत्या बंदीचे निवेदन जुन्नर पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांना देण्यात आले। आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि प्रतिनिधी सौरभ गुंजाळ यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात। पवित्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि इस्लामिक शक्तींना उद्ध्वस्त करून 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। या पवित्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तर आज 350 वर्षानंतर जर स्वर्गात छत्रपती शिवाजी महाराज जर या शिवजन्मभूमी पाहत असतील आणि जर याच पवित्र भूमीमध्ये आपल्यासारख्या शिवभक्तावर, गोरक्षकावर जर त्या ठिकाणी हल्ले होणार असतील, भ्याड हल्ले होणार असतील, तर निश्चितपणे त्यांच्या मनात सुद्धा मोठ्या वेदना निर्माण होत असतील। आणि म्हणून मला वाटतं की या पवित्र भारत भूमीमध्ये जेव्हा आपला जन्म झाला, खऱ्या अर्थानं या गायीचं रक्षण करणं, या मातृभूमी रक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे, आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि अशा पवित्र भूमीमध्ये जर आपल्या गोरक्षकावर भ्याड हल्ले होत असतील, आज या पवित्र भूमीमध्ये आपल्या खऱ्या अर्थानं हिंदूचं जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी होत आहे। होय, एक आक्रोश या ठिकाणी होत आहे, पण मिलिंद भाऊच्या नेतृत्वाखाली आपण पुढच्या काळामध्ये जनसंताप आंदोलन आपण या ठिकाणी करू, असा एक विश्वास या ठिकाणी आपण व्यक्त करूया। गेल्या 350 वर्षापूर्वी आपण खरंच कपाळ करंटे ठरलो की काय असं मला वाटतं। आपण पाहतोय शिवनेरी असेल, लोहगड असेल, प्रतापगड असेल, अशा अनेक किल्ल्यावर सुद्धा त्या ठिकाणी परकीय आणि अतिक्रमण त्या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या डोळ्यात देखत हे सगळं अतिक्रमण झालंय, परंतु मी माझ्यासोबत असणारे हजारो दुर्गसेवक गेल्या अनेक वर्षापासून या गडकिल्ल्याच्या माध्यमातून आपला प्रकार हिंदुत्व त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की प्रतापगडचं, अफजलखानाचं थडगं जे अतिक्रमण त्या ठिकाणी झालं होतं ते त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलं। आणि जाणीवपूर्वक आमच्या शिवभक्ताची मागणी होती की त्याचं जे थडगं आहे त्या ठिकाणी असलं पाहिजे, कारण शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या साक्षीनं त्या अफजलखानाला फाडलंय। हे पुढचे हजारो वर्ष आपल्या लोकांना त्या ठिकाणी प्रेरणा देत राहील असा विश्वास त्या ठिकाणी आहे। सर्वप्रथम त्या भूमीला त्या ठिकाणी जुन्नर पाहिजे, थोडीशी जुन्नर गोष्ट सांगतो। विजापूर मध्ये आजाच्या नगरी घोड्यावर दरबारातले सगळे शिष्टाचार माहिती करून द्यावेत म्हणून शहाजीराजे आपल्या 15-20 सैनिकांच्या गटासह पुढे चालले होते आणि मागून आमचे पाल शिवाजी महाराज 2 सैनिकांबरोबर चालले होते। प्रियासारखे तेजस्वी आणि जिजामातांचे प्रखर आणि पवित्र संस्कार त्यांना लाभलेले होते। क्षणाचाही विलंब न करता आपल्या छोट्याशा घोड्या उडी मारून वेगा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज संत लाल पुणे होते आणि सगळ्या विजापूर आले आणि शिवाजी घेऊन दगड गेले।
आणि शहाजीराजे विचारत होते तर या बादशाह बंद ठेवणार नाही. त्यांचे